लोकसेवा, शिक्षण, समाजकारण आणि जनकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे लोकनेते मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळा तसेच रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर मैदान सेक्टर 12 उल्वे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व अन्य राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। साहेब मराठीबद्दल बोलणारे अनेक आहेत। साहेब मराठी तुमचं दिवाळी अंक असून द्या किंवा एकांकिका स्पर्धा असून द्या, 1999 पासून दिवाळी अंकांचं प्रदर्शन त्यांच्या मागे खंबीरपणे कोणतरी उभा राहणारा महाराष्ट्रातला दानशूर माणूस आहे तर त्यांचं नाव आहे रामशेठ ठाकूर साहेब। नाहीतर पनवेलमध्ये राहून मुंबईतल्या या सर्व महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकांना पहिलं बक्षीस देणार, दरवर्षी त्यांच्या मागे आर्थिक स्वरूपाने भिंतीसारखं चट्टान की तरह खडे रहने वाले रामशेठ ठाकूर आहेत। निश्चित आम्हाला अभिमान आणि गर्वाची प्रकृती उत्तम आहे। आज जरी आपण अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत असलो तरी त्यांची मला पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे पुन्हा एकदा आपण त्यांचे 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा नक्की येऊ, मी पण येणार। आज मी या नवीन विमानतळावर पहिल्यांदा आलो आणि मला खूप आनंद आहे की ज्या परिवाराशी माझे पारिवारिक संबंध आहे आणि विशेषतः प्रशांत आणि त्याचा भाऊ पण उत्तम वारसा चालवतात आहेत, त्या सगळ्यांच्या या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची गेल्या 25-30 वर्षापासून त्यांच्याबरोबरचा सहकारी म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळाली। याबद्दल मी स्वागत समितीचे पण आभार मानतो आणि विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांनी सहकार्य केलं नसतं तर हे जीवन यशस्वी झालं नसतं। शेवटी घरामध्ये किती संपत्ती असेल, किती मर्सिडीज गाड्या असतील, पण मुलाबाळांचा घरातला आई वडिलांचा जर कोऑर्डिनेशन नसेल तर स्पार्क निग्लेक्टेड बर्न द हाऊस, त्या घरात सुख नाही राहत। पण आज सुखी जीवन पारिवारिक जीवन आहे आणि या जीवनामध्ये विशेषतः श्रीमती रामशेठ ठाकूर यांचे पण मोलाचं योगदान आहे। त्यांच्या सहकार्याशिवाय रामशेठला एवढं कार्य करता आलं नसतं। त्यामुळे या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि या भागातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरता हे राम पर्व जे आहे हे 100 वर्षापर्यंत असंच हायवेवरून धावत राहील अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना निरोगी जीवन मिळेल आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो। धन्यवाद। रामशेठ ठाकूर, सौ शकुंतलाताई ठाकूर या दंपतीचं अतिशय मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, अभिष्टचिंतन करतो आणि जसं आमच्या महेश बालदेंनी सांगितलं की रामशेठ ठाकूरांच्या 100वा वाढदिवस साजरा करण्याकरता आपण सगळे याच मैदानावर उपस्थित राहू हा विश्वास आणि ईश्वराकडे प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।